कालसर्प योग म्हणजे आपल्याला माहितीये की राहू केतूच्या ऍक्सेस मध्ये जर एका बाजूला सगळे ग्रह आले तर त्याला कालसर्प योग असं आपण म्हणतो. आतापर्यंतच्या सिरीज प्रमाणे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलंच आहे की कालसर्प योगाच्या कुंडल्या म्हणजे एका बाजूला राहू आणि बरोबर 180 अंशावर केतू, म्हणजे राहूच्या बरोबर समोर केतू असतो आणि या राहू केतूच्या ऍक्सेस मध्ये हे सगळेच्या सगळे ग्रह सामावलेले असतात. त्यावेळेस तो कालसर्प योग असं म्हणतो. राहू ज्या ज्या भावांमध्ये आहे, कुंडलीच्या 12 भावांपैकी ज्या कुठल्या भावामध्ये आहे त्याप्रमाणे त्या कालसर्प योगाचं नाव हे दिलं जातं. आता तक्षक कालसर्प योग, तक्षक हे नाव नागाचंच आहे पहा, आणि हा योग सप्तम आणि लग्न भावातून होतो. सप्तम स्थान म्हणजे जोडीदारच असतात आणि लग्न भाव म्हणजे आपण, म्हणजे सप्तम स्थानामध्ये जेव्हा राहू असतो आणि लग्न भावामध्ये म्हणजे पहिल्या भावामध्ये जेव्हा केतू असतो आणि सप्तम स्थानामध्ये जेव्हा राहू असतो त्यावेळेस हा तक्षक कालसर्प योग म्हणला जातो. आणि त्याच्या उजव्या बाजूला सगळे ग्रह पडलेले असतात, म्हणजे उदित भागामध्ये सगळेच्या सगळे ग्रह पडलेले असतात. त्यावेळेस त्याला तक्षक कालसर्प योग असं आपण म्हणतो. आता सप्तम स्थानामध्ये म्हणजे सप्तम स्थानातून आपण काय पाहतो? जोडीदार पाहतो, वैवाहिक संबंध पाहतो, घरामध्ये असणारी शांतता अशांतता पाहतो आणि समाजामध्ये म्हणजे स्टेजवर असणारं आपलं स्थान किंवा समाजाचं आपल्याबद्दल असलेलं मत हे सगळं आपण सप्तम स्थानावरनं पाहतो पहा. म्हणजे इथे जोडीदार, मग तो विवाहाचा जोडीदार असेल किंवा व्यवसायाचा जोडीदार असेल, या कुठल्याही जोडीदाराचं मूल्यमापन या सप्तम स्थानावरनं केलं जातं. मग जेव्हा सप्तम स्थानामध्ये राहू असतो त्यावेळेस नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींवर तो अफेक्ट करतो? तर वैवाहिक जीवनामध्ये असणारी शांतता, अशांतता किंवा संतोष असंतोष किंवा तिथे होणारी भांडणं किंवा वैचारिक विचारांमध्ये असणारे मतभेद हे आपण सप्तम स्थानावरनं पाहतात. त्याचप्रमाणे राहू जर तिथे असेल तर तो आपलंच म्हणणं खरं करण्याची त्याच्यामध्ये वृत्ती असते आणि तो नेहमी आपलं तेच लावून धरतो. तर सप्तम स्थानामध्ये असणारा राहू पंचम दृष्टीने लाभस्थानावर दृष्टी टाकतो आणि सप्तम दृष्टीने लग्नस्थानावर दृष्टी टाकतो आणि नवम दृष्टीने पराक्रम भावावर दृष्टी टाकतो. आणि मग राहूनी ज्या ज्या भावांवर दृष्टी टाकलेली आहे त्या त्या भावांची फळं आपल्याला मिळतात.